हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप शितोळे. आजच्या स्टॉक अनालिसिस सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत आपण स्विंग साठी आज कोणते स्टॉक आपण प्लॅन केलेले आहेत आणि आपण दिलेले कोणत्या स्टॉक मध्ये आज प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी आपल्याला अलर्ट आलेला आहे हे आपण आजच्या सेशन मध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. सो आज आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये 9:20 आपण सुमिटो केमिकल जो आपण 23 मे ला प्लॅन केला होता 435-425 रेंज मध्ये आपण तो बाय करायला सांगितलं होता आणि टार्गेट आपण 460-480 या दोन टार्गेटसाठी आपण सुमिटो केमिकल आपण स्विंग साठी प्लॅन केलेला आहे. ज्याचा आपण फर्स्ट टार्गेट बुक करण्यासाठी काय केले ते अपडेट दिलेले आहे. ओके, म्हणजे आपण तो तीन दिवसापूर्वी आपण तो प्लॅन केला होता. त्याचा आज काय झालेलं आहे, फर्स्ट टार्गेट तुम्हाला या सुमिटो केमिकलचा आलेला दिसेल. तो आपण 23 तारखेला या लेवलला आपण तो प्लॅन केला होता. ओके, 400 ते 425 या रेंज मध्ये बाय करायचा. अगदी 3 दिवसामध्ये आजचा जर आपण त्याचा हाय बघितला तर आजचा हाय त्याचा 482 आजचा काय झालेला त्याचा हाय गेलेला आहे. ओके, आपण तो 425-430 च्या रेंज मध्ये आपण तो या लेवलला आपण इथे प्लॅन केला होता, जो सुमिटो केमिकलचा आज आपल्याला प्रॉफिट बुकिंग साठी तो आज आलेला आहे. ओके, त्यानंतर आपण दुसरा डेट जो आपण प्लॅन केला होता, आज आपण कोणतेही स्टॉक जास्त आपण स्विंग साठी प्लॅन केलेले नाहीत कारण मार्केट एक करेक्शन मोड मध्ये. ओके, त्यानंतर आपण आज एक्सपायरी डेट जो होता फिन निफ्टी, ओके फिन निफ्टीचे एक्सपायरी डेट साठी आपण कॉल अपडेट केलेला आहे. आणि त्यानंतर आपण जुबलिएंट फूड आपण रेकमेंड केलेला आहे लॉंग टर्म होल्डिंग साठी, जो आपल्याला 500च्या रेंज मध्ये बाय करायचा. 500-480 लेवलला आपण आणखी त्याला आपल्याला ऍव्हरेज करता येईल. 530-550 या दोन टार्गेट साठी आपण काय केलेलं आहे, जुबलिएंट फूडला आपण रिकमेंड केलेले आहे. 470च्या स्टॉप लॉसने आपण त्याला प्लॅन करू शकतो. ओके, जुबलिएंट फूड हा एक लॉंग टर्म काउंटर मध्ये आला होता. सो त्या अकॉर्डिंग आपण त्याला काय केलेलं आहे, जुबलिएंट फूडला आपण लॉंग टर्म साठी आपण प्लॅन केलेले आहे. JSW आपण काल प्लॅन केला होता, जो आपला आणखी होल्ड मध्ये आहे. ओके, जुबलिएंट फूडवर आपण या लेवलला आपण प्लॅन केलेला आहे. 530-550 या लेवलसाठी आपण त्याला काय केलेलं आहे, रिकमेंड केलेलं आहे. एक लॉंग टर्म होल्डिंग साठी पण आपण याला काय करू शकतो, जुबलिएंटला आपण प्लॅन करू शकतो. ओके, त्यानंतर आपण तिसऱ्या स्टॉक मध्ये आपण प्रॉफिट बुकिंगला जो स्टॉक आला होता, जो अगदी एंड ऑफ द डे आपण तो चेक केला होता, हेरिटेज फूडवर. ओके, हेरिटेज फूड हा आपण 350-335च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं. 370-390 या दोन टार्गेट साठी आपल्याला हेरिटेज फूड मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती. हेरिटेज फूड आपण तो प्लॅन केला होता. इथे आपण 8 तारखेला जो आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल मध्ये आपल्याला 8 तारखेला आपण काय केलेलं आहे, 8 मे ला आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती तो अपडेट केला होता, जो हेरिटेज फूडने आज फर्स्ट टार्गेट. ओके, जे 370चं टार्गेट आहे, आजचा हाय होता 371, या अगोदरचा हाय होता 369. एका पॉईंट साठी जरी कोणी होल्ड केला असेल तर या 13 दिवसामध्ये आपला इथे काय झालं असता, टार्गेट आपल्याला यामध्ये बुक करता आला असता हेरिटेज फूड मध्ये. तर हेरिटेज फूड पण आपण काय केलं होतं, स्विंग साठी आपण काय केलं होतं, हेरिटेज फूड हा आपण स्विंग साठी आपण प्लॅन केला होता. ओके, त्याचबरोबर आपण ऑप्शन ट्रेडिंग साठी सकाळी जे लाईव्ह मार्केट, ओके लाईव्ह मार्केट सेक्शन मध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग साठी कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते. मार्केट आज थोडंसं कन्सोलेशन झोन मध्ये होतं, मार्केटने आज चांगला गॅप अप दिला होता, पण त्यानंतर मार्केटमध्ये कुठेही मुवमेंट मिळालेली नाहीये. ओके, आपण एक बँक निफ्टीचा आपण ट्रेड प्लॅन केले होते. सो बँक निफ्टी मध्ये आपण काय केलं होतं, फर्स्ट टिक मध्येच, ओके 950च्या फर्स्ट टिक मध्ये आपण काय केलं होतं, कॉल साईडला आपण एंट्री प्लॅन केली होती. त्यानंतर आपण कोणताही ट्रेड आपण काय केलं नाहीये, प्लॅन केलेलं नाहीये. सो मार्केट हे उलटले, आपल्याला 94च्या पहिल्या कॅनलला कॉल साईडला आणि सेकंड आपल्याला एक पी साईडला या दोनच आपल्याला रॅली मिळालेले आहेत. आणि त्यानंतर जर पाहिलं तर मार्केट हे पूर्णपणे थोडंसं साईडवेज होतं आणि फिन निफ्टीचे एक्सपायरी असल्यामुळे कुठे जरा जास्त मुवमेंट मिळालेली नाही. त्यानंतर आपण हिरो झिरो साठी प्लॅन केला होता, पण हा फिन निफ्टी पण हिरो झिरो मध्ये काय झालेला आहे, तो साईडवेजच क्लोज झालेला आहे. जर कोणी एंट्री घेतली असेल तर 50% लॉस मध्ये आपण तो काय करायला सांगितलेलं आहे, बुक करायला सांगितलेलं आहे. ओके, हे आजचं प्रिडिक्शन होतं मार्केटमध्ये आपण जे लाईव्ह मार्केटमध्ये पण आपण केलं होतं आणि स्विंग ट्रेडिंग साठी पण आपण काय केलं होतं, स्टॉक आपण रिकमेंड केलेले. ओके, जास्त स्टॉक आपण काय केलेले आहेत थोडेसे या इलेक्शन नंतर आपण काय असणार, एक्झिट पोल आणि इलेक्शन या व्हॉलॅटिलिटी मध्ये काय काय केलेलं आपण 50% प्रॉफिट आपण काय केलेलं, जे लॉंग टर्म होल्डिंगचे स्टॉक आहे त्यामध्ये 50% प्रॉफिट आपण बुक करायला सांगितलेलं आहे. जो आपण रिइन्व्हेस्टमेंट करणार आहे, आपण जे आपल्या इलेक्शन नंतर आपण काय करणार आहे, परत त्या स्टॉक मध्ये आपल्याला रिइन्व्हेस्टमेंट साठी एक अमाऊंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, जे आपले लॉंग टर्म होल्डिंग जे स्टॉक आहेत त्यामध्ये आपण 50% प्रॉफिट आज काय करायला सांगितलेलं आहे, बुक करायला सांगितलेलं आहे. ओके, हे स्टॉक अनालिसिस आपण कसं करतो. ओके, आणि स्विंग ट्रेडिंग साठी आपण जे ट्रेड घेत असतो त्यामध्ये जवळपास आपले 80% जे ट्रेड आहेत हे आपले प्रॉफिट मध्ये निघून जातात. हे जर तुम्हाला स्ट्रॅटेजी तुम्हाला डेव्हलप करायचे असतील आणि तुम्हाला इंडिपेंडेंट ट्रेडर्स बनायचं असेल आणि ऑप्शन ट्रेडिंग जर शिकायचं असेल तर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकता येतं, जे आपण 1 वर्ष तुम्हाला लाईव्ह सपोर्ट असतो. ओके, सो असे स्टॉक अनालिसिस मध्ये तुमच्यासाठी डेली बेस वरती घेऊन येणार आहे. तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.